नमस्कार, मी दर्शना. आजचा व्लॉग जो असणार आहे तर तो बऱ्यापैकी स्पेशल असणार आहे, कारण आज आहे वीकेंड आणि आहे संडे. तर आजच्या दिवसाचा काहीतरी टाईमपास हवा, त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे देवदर्शनासाठी. आता कुठे चाललो आहे, कसं चाललो आहे, कोण कोण चाललो आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच. पण त्याच्या आधी ही होती एक छोटीशी रूपरेषा, म्हणजेच थोडंफार इंट्रोडक्शन वगैरे. सो खूप दिवसानंतर हा एक व्लॉग येणार आहे मोठावाला. तर मी प्रयत्न करेल की मी कशा पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने स्वतःला इम्प्रूव्ह करून तुमच्यासमोर माझी मतं मांडेल किंवा जे एक्सपिरियन्सेस आहे तर ते सांगेल. सो त्यासाठी मी प्रयत्न करते. सो स्टे ट्यून. आता आपण देवदर्शनाचा आपला प्रवास सुरू करूया. कुठे चाललाय आहे तू? पूर. भूर चाललाय? हां. भूर कुठे? काय कुठे चाललाय? पण काय करायला चाललाय? फिनिक्स मॉल. फिनिक्स मॉलला नाही जाते तू. तू चाललाय जय जय करायला, कळलं? नाही. तर आज आम्ही संडे इव्हिनिंग स्पेंड करायला गेलो होतो प्रतिशिर्डीला याआधीही मी 2-3 वेळा जाऊन आली आहे, पण प्रत्येक वेळ तिथे जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. खरं सांगायचं तर त्यांनी प्रतिशिर्डीचे जे रूप उभं केलेलं आहे ते अगदी मूळ शिर्डीसारखं वाटतं. तुम्ही जर तिथे गेला असाल तर तुम्हीही अनुभव नक्की असेल. संध्याकाळी आम्ही कारने निघालो आणि तिथे पोहोचल्यानंतर प्रसादालयाच्या बाजूने आम्ही एंट्री घेतली. यावेळी तिथे एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली. शनी महाराज, हनुमान आणि गणपती बाप्पांचं सुंदर मंदिर तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आधी तिथे दर्शन घेतलं आणि मग मुख्य दर्शनासाठी लाईनमध्ये लागलो. सुरुवातीला गर्दी खूप होती, पण जसजसे आम्ही आत जात गेलो तसतशी गर्दी कमी होत गेली. इथे एक गोष्ट मी कबूल करते, अजूनही मला पब्लिकमध्ये शूट करताना थोडी भीती वाटते. आजूबाजूला सगळे लोक चालत असताना कॅमेऱ्यासमोर बोलायला अजूनही कॉन्फिडन्स कमी पडतोय. पण हळूहळू प्रयत्न करते आणि आशा आहे की लवकरच हा पब्लिक फिअर कमी होईल. दर्शन मात्र चालूच होतं. इथे जसजसं पुढे जातो आहे तसतसं आम्हाला लगेच लाईनमधून चालायला जागा मिळते. ते साईबाबांचं तिथलं मंदिर, तिथलं वातावरण आणि भक्तिभाव अनुभवताना मन खूप प्रसन्न झालं. दर्शनाच्या लाईनीत आलेलो आहे आता आणि इथे बऱ्यापैकी गर्दी कमी झालेली आहे आणि लवकरच आम्हाला दर्शन होणार आहे. त्यानंतर आपण जाऊ महाप्रसादासाठी. सो स्टे ट्यून. तुम्हाला जसजसे आम्ही पुढे जात होतो तसतसं असं वाटत होतं की आपण खरंच मूळ शिर्डीला आलो आहोत आणि साईबाबांनी आपल्याला इथे बोलावून घेतलेलं आहे असं वाटत होतं. खूप छान आहे इथे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे नेहमी साईबाबांच्या मंदिराचा जप होत असतो आणि तो आपल्या कानावर पडत असतो. खूप छान वाटत होतं. सगळेजण खूप आनंदाने दर्शन घेत होते आणि मनापासून सांगते की खरंच खूप इथे छान वाटतं. सगळ्यांनी यायलाच पाहिजे इथे. आणि कुठेही जा, कोणत्याही मंदिरात जा, आईचं एकच काम असतं ते म्हणजे दानपेटीमध्ये दक्षिणा टाकायचं. मग तुम्ही त्याला ₹1 द्या किंवा ₹10 द्या, त्याला ते काम खूप आवडतं. छान दर्शन घेतलं. अगदी बाबांच्या मस्तकी चरणी मस्तक ठेवून खूप छान दर्शन झालं. त्यानंतर आम्ही गेलो महाप्रसादासाठी. म्हटलं चला आता घेतलंच आलोच आहे तर मग इथला महाप्रसादही खाऊन घ्यावा. तर पटापट आम्ही आमचं जेवण केलं. पण महाप्रसादाला खूप गर्दी होती, म्हणजे बाबांच्या दर्शनाची गर्दी कमी झालेली आणि सगळे लोक हे महाप्रसादाकडे वळले होते. आणि कोणीच इथला महाप्रसाद टाळत नाही. सगळे लोक महाप्रसाद करूनच घरी जात असतात, कारण खूप कमी पैशात आणि रिजनेबल असतं आणि टेस्टही खूप छान असते. तर आजचा मेनू होता डाळ भात, पोळी, काळ्या चण्यांची भाजी आणि शिरा. हे असं इथला आजचा मेनू होता. जेवण खूप छान होतं, मला पर्सनली आवडलं. आणि त्याच्यानंतर इथलं जे प्लस पॉईंट आहे तर इथेही अगदीच खूप स्वच्छता असते, काहीच कुठल्या प्रकारचं नसतं. आणि आता सगळीकडेच निघालं की तुम्ही जेवण करा, व्यवस्थित जेवण करा, अनलिमिटेड जेवण घ्या, पण उष्ट टाकायचं नाही. तर माझा पुरेपूर प्रयत्न होता की मी उष्ट टाकणार नाही, म्हणजे जेणेकरून मला बोलणार नाही. त्यानंतर आयूचा खरा आनंद चालू झाला, तर तो म्हणजे राईड्स.
त्याला इथे आल्यानंतर ही राईड करण्याची खूप आशा होती, तर आम्ही त्याला ही राईड्स काढून दिली, खेळायला सांगितली. तर जम्पिंगची केली, ट्रेनची केली, खूप मजा आली. आणि सोबतच मी पण आज खूप वर्षानंतर एका राईडमध्ये बसले. तर ती कुठली राईड आहे तेही मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे. सो बघत राहा. फायनली मी एका राईडमध्ये बसली आणि मी खूप वर्षानंतर ही राईड करणार आहे. मला माहिती नाही आता माझा एक्सपिरियन्स कसा असेल, पण होप सो खूप मजा येणार आहे. मी तुम्हाला दाखवते ती कुठली राईड आहे आणि तुमच्याकडे त्या राईडला काय म्हणतं हे मला कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे याला ब्रेक डान्स आणि डिस्को डान्स असं काहीतरी म्हणतात. सो आय विल शो यू. मजा. छान राईड केली आणि जेवणानंतर आयूला आईस्क्रीमची ट्रीट दिली. आणि कुठेही जा आयूला खेळणं मिळालं की त्याला कुठून निघावं असंच वाटत नाही, तर आयू खेळतच राहिला. हॅलो ऑल. तर काल जसं आपण प्रतिशिर्डीला गेलो होतो आणि मी तुम्हाला म्हटलं की मी तुमच्यासोबत नंतर कनेक्ट करते. सो अनफॉर्च्युनेटली माझा फोन पूर्ण डिस्चार्ज झाला आणि त्यानंतरचं मला पुढचं काहीच शूट करता आलं नाही. काहीच म्हणजे मला ब्लॉग एंड करायचा होता म्हणून मला काही शूट करता आलं नाही त्यावेळेस. मग घरी आल्यानंतर आयूसाठी थोडं खायचं प्यायचं केलं, कारण त्याने तिथं काही फारसा जेवलेला नव्हता तो. सो घरी आल्यावर त्याला जेव खाऊ घातलं आणि त्यातच खूप उशीर झाला आणि आम्हाला यायलाच 9:30 वाजले होते. त्यामुळे असं झालं की आता काय करू नाही का, खूप उशीर झाला आहे, आता कसं रात्री शूट करू. त्याच्यामुळे मी रात्री शूट न करता सरळ आम्ही झोपलो आणि आता सकाळी उठलो. म्हटलं चला आता तरी आपला ब्लॉग एंड झाला पाहिजे. तर मग मी असा विचार केला की मी कंटिन्यू का नको करू, म्हणजे आजच्या दिवसाची थोडीफार जी रुटीन आहे तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करावी असं मला वाटलं. त्यामुळे मी काही जे आहे तुमच्यासोबत जे मोमेंट्स आहेत म्हणजे रोजची जी कामं आहेत माझी ॲज युजल, तर मी तुमच्यासोबत ती शेअर करते आणि जसं जमेल तसं मी शेअर करत राहील. आजचा दिवस आहे वीकडेज, जी की जे कॉर्पोरेटमध्ये जॉब करतात किंवा काही बिझनेसही करत असतील तर त्यांची ॲज युजल मंडेपासून जी असते तर ती एक पूर्णपणे प्रोडक्टिव्ह लाईफ सुरू होते. तर ॲज युजल मी जरी घरी आहे तरी पण माझी जी काही आहे प्रोडक्टिव्ह लाईफ ती सुरू झालेली आहे. कारण आयूचे पप्पा जे आहेत, डॅडी जे आहेत तर ते गेलेत ऑफिसला. तर सकाळपासून तर दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत ॲज युजल ती प्रोडक्टिव्ह लाईफ असते. तर मला दिवसभर आज आयूला सांभाळायचे, कारण इतक्या दिवसापासून आम्ही दोघंही त्याला व्यवस्थितरित्या सांभाळत होतो. तर तो उठला, त्याचं खाणं पिणं झालं आहे, माझंही खाणं पिणं झालेलं आहे. आता फक्त जे काही आहे तर ते आंघोळ पाणी आणि देवपूजा राहिलेली आहे. त्यानंतर आयूला जायचं आहे स्विमिंगला. तर जोपर्यंत त्याची स्कूल सुरू होत नाही पूर्णपणे तर तोपर्यंत रोज त्याला स्विमिंगला घेऊन जाणार आहे. कारण त्याच्यानंतर वर्षभर काही स्विमिंग होणार नाही, कारण पावसाळा असेल, उन्हाळा असेल, असे काही असेल म्हणून. तर मग मी माझं सगळं व्यवस्थितरित्या आवरून घेते, स्वयंपाकाचं करून घेते. त्यानंतर मग मी त्याला स्विमिंगला घेऊन जाईल आणि तिथले काही जे मोमेंट्स असतील, जे काही हे असेल तर मी तुमच्यासोबत तेही शेअर करेल. जर काय नाही शेअर झालं तर मी नवीन एक ब्लॉग करेल आणि ते सांगेल. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला असेल किंवा बघायचा असेल तर पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सो प्लीज, कारण तुमचा सपोर्ट खूप जास्ती महत्त्वाचा आहे. मला एक इन्स्पिरेशन जी आहे ना तर ती अजून पूर्ण येतच नाही आहे. म्हणजे मी व्लॉग्स करायला पाहिजे का, लॉंग व्हिडिओज बनवायला पाहिजे का, मला नाही कळत आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर मला सपोर्ट केला तर मी नक्कीच प्रयत्न करेल की नाही तुम्हाला आवडतं आहे, तुम्हाला बघायचे, त्याच्यामुळे मी ते आणि मी जी माझी माहेर सिरीज जी सुरू केलेली होती, जेव्हा मी माझ्या माहेरी गेलेली होती त्याला खूप चांगला प्रतिसाद आला शॉर्ट व्हिडिओसाठी. लाँग व्हिडिओ मी तिथं एकही शूट केला नाही, कारण जमलंच नाही वगैरे, नाही का, आरामच चालू होता.
सो तिथे गेल्यानंतरही मला माझ्या बहिणीच्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्यांनी सांगितलं की अजून थोडे लाँग व्हिडिओज घे. पर्सनली माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्यांनीसुद्धा मला DM केला की तू अजून थोडे मोठे व्हिडिओ बनव वगैरे असं तसं. त्याच्यामुळे म्हटलं मी प्रयत्न करते आहे आणि मी शिकते. असं नाही की मी खूप प्रो याच्यामध्ये काय बोलायचं कसं बोलायचं. आणि एडिटिंग तर खूप कठीण आहे. मला ती एडिटिंगचा खरंच खूप कंटाळा येतो करण्यासाठी. पण मी प्रयत्न करते आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि असेच माझे ब्लॉग्स बघत राहा. बाय बाय.